महत्त्वाची बातमी केळी उत्पादकांसाठी केळीच्या दरात महिनाभरात 1800 रुपयांची उसळी पाहायला मिळते। केळीचे दर 2100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले। युद्धविराम झाल्याने निर्यात पूर्ववत झाली आहे। कडक उन्हामुळे केळीची आवक कमी होते आहे। तर केळीचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे केळी उत्पादकांसाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि या संदर्भात बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। आमच्या सोबत काही केळीचे शेतकरी आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार, सध्या जळगावच्या केळीला चांगली डिमांड मिळताना दिसून येत आहे, चांगला भाव मिळतो आहे, काय सांगाल? सर, पहिले जेव्हा होती तेव्हा भाव नव्हता। आता आहे, म्हणजे आता भाव आहे तर केळी नाहीये। केळी उपटून टाकली शेतकऱ्यांनी। मग आता काय करणार मग? आता काय तरी कसा भाव मिळतोय, काय सांगाल? फायदा कसा आहे शेतकऱ्यांपर्यंत? आता तर भाव आहे पण मला केळी नाहीये ना सर। आता काय करायचं त्याच्यात? शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अडचणीच वाढल्या आहे। जेव्हा माल राहतो तेव्हा भाव राहत नाही, जेव्हा माल नाही तेव्हा भाव। आता आहे, आपण काय सांगणार? आता यावर तेच सांगणार की बा जेव्हा आमचा माल येईल तेव्हा भाव पाहिजे बा, असं बस, दुसरं काय सांगणार? आपण काय सांगणार? युद्धजन्य परिस्थिती सुरू होती, त्या पिरियड मध्ये केळीची निर्यात कुठेतरी थांबली होती, मात्र आता पुन्हा केळीला चांगले दिवस येताना दिसून येत आहे, काय सांगा? अभी तो फिलहाल केली का जो युद्ध थमने की वजह से एक्सपोर्ट चालू हो गया है, और एक्सपोर्ट्स की वजह से जो है केली को अभी फिलहाल 2200 का भाव मिल रहा है। 2200-2300 एक्सपोर्ट्स का भाव है, और रेगुलर भाव जो है 1500 से 1800 रुपए तक के है। मागच्या काळामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालेलं होतं। मात्र आगामी काळात जर या ठिकाणी पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा केळीमध्ये घसरण होऊ शकते। पुनः अगर झाला युद्ध तो थोड़ा बहुत तो फर्क गिरेंगे ही, मगर इधर केली भी नहीं है ना, माल भी इधर कम है। माल कम है ना। माल कम होने की वजह से जो है लोकल में रेट अच्छा रहेगा। केळीला चांगली या ठिकाणी मागणी वाढलेली आहे। जवळपास 1800 ते 2300 रुपयाचा भाव या ठिकाणी केळीला मिळत असल्या कारणाने शेतकरीसह व्यापाऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे आणि जळगावच्या केळीला एक चांगलं महत्व या ठिकाणी प्राप्त होताना दिसून येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।